मंचावरील उपस्थित मान्यवर आणि ज्या शाळेने माझा पाया घडवला त्या शाळेच्या सर्व गुरुजनांना वंदन करून मी आज कृष्णाई फाउंडेशनने मला जी संधी उपलब्ध करून दिली इथं 2 शब्द बोलायची, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि खरं तर मला असा प्रश्न पडला होता की सेवानिवृत्तीनंतर मी माझ्या गावासाठी काय करावं हा माझ्या डोक्यात विचार चालू होता. कारण जेव्हा मी सेवेत होते तेव्हा प्रत्येक रुग्णांना इथे येणाऱ्यांना मदत करणं माझं कर्तव्य समजत होते. पण मला आता कृष्णाई फाउंडेशनने ही एक संधी दिली आहे काम करण्याची. म्हणजे माझं रिटायरमेंट होऊन 1 महिना झाला आणि त्या विचारात मला तिचा काल फोन आला. तर मला खूप आनंद वाटतो आहे की ही जी संस्था तुम्ही चालू केली आहे आणि त्याचा पहिला तुम्ही शिक्षणापासून सुरुवात केली. कारण माणसाच्या गरजा अन्न वस्त्र निवारानंतर जर कुठल्या गरजा असतील तर शिक्षण आहे. माणूस सुसंस्कृत बनण्यासाठी आणि त्याचा विकास होण्यासाठी आणि त्या शिक्षणापासून तुम्ही गावासाठी जी सुरुवात केली त्यामुळे तुमच्या दोन्ही पती-पत्नीचे मी अतिशय कौतुक करते आणि तुमच्या कार्यात मी सतत सहभागी असण्याचा आज या गावासमोर तुम्हाला वचन देते. आणि मी आता ह्या निमित्त गावकऱ्यांना आणि चिमुकल्यांना पण सांगू शकते की ह्या गावाने माझा पाया घडवला आणि इथं मी उभी राहिले. तसं माझा किंवा अनेक विद्यार्थी शिक्षा संस्थेत घडले आहेत जिल्हा परिषदच्या. विशेष करून माझ्या महिला भगिनींना सांगू शकते की इंग्लिश मिडियमच्या मागे न धावता आपण आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेला मोठं करू आणि विद्यार्थी घडवू. विद्यार्थी घडण्यासाठी कुठल्या भारी शाळेतच जाण्याची गरज नसते. तर आपली जिल्हा परिषदची शाळा अतिशय महत्त्वाची आहे की आपले शिक्षण हे मराठीतून झालं तर अतिशय. मगाशीच आमची मान्यवराशी चर्चा करताना जर मुलं घडायची असेल तर खरंच मराठी शाळेतच घडले जातात. तर त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत दाखल करावं मी असं आवाहन करते. आणि इथून पुढं मी अंकुश पाटील असेल आपलं कैलास असेल ह्या सर्व गावकरी जी तरुण मंडळी यांना सांगते की आपलं गाव जसं राळेगण शेती झालं, जसं हिवरे बाजार झालं, तसं आपल्या गावाचं राजकारणाबरोबर आपण समाजकारण करूया आणि आपल्या गावाला एक आपल्या राज्यामध्ये देशामध्ये नवीन ओळख करूया. आणि तुमच्यासाठी सदैव मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलण्यास तयार आहे असे शब्द मी तुम्हाला इथं देते. आणि प्रियांका आणि प्रशांत तुम्हाला ह्या अतिशय चांगल्या कार्यासाठी जी तुम्ही सुरुवात केली आहे त्या कार्यासाठी मी अतिशय तुमचं कौतुक करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. तसंच इतके मान्यवर उपस्थित झाले शास्त्रज्ञ आहेत हे आवळे सरांचे मला नाव लक्षात नाही सगळ्यांचं, राणीताई लंके मॅडम. तर आम्हाला तुमच्याकडून आमच्या गावाचा विकास करण्यासाठी तुमच्या सर्वांची खूप आवश्यकता आहे आणि तुम्ही ती साथ देतात अशी खात्री आहे. तुमची साथ जशी महत्त्वाची तशी पुढे बसलेली चिमुकले आणि माता भगिनी यांची साथ महत्त्वाची आहे. तर आज आपण एक निर्णय घेऊ आणि कृष्णा फाउंडेशनला बळकट करू आणि सर्वांनी आपल्या गावचा विकास करण्याचा ध्यास करू. हेच आपल्या गावासाठी एक चांगली सुरुवात करूया. आज वारी आहे, वारीच्या निमित्ताने आज चिमुकले इथं सगळे विठ्ठलाचे भक्त होऊन बसलेले आहे. तर सगळ्यांच्या चिमुकल्यांना आपण घडवूया आणि आपलं गाव घडवूया. उशीर खूप झाले